वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. आज आपण आपला नवीन चॅप्टर दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट स्टार्ट करणार आहोत. तर यासाठी आपण आधी त्याचे इंट्रोडक्शन बघू. तर बघा, लाईफ प्रोसेसेस हा वर्ड ऐकला की तुमच्या मनात रेस्पिरेशन, डायजेशन, न्यूट्रिशन यासारख्या लाईफ प्रोसेसेस येत असतील आणि बरोबर ह्याच लाईफ प्रोसेसेस आहेत. पण जर आपल्याला याला डिफाईन करायचं असेल तर आपण काय म्हणणार? तर आपण म्हणू शकतो the activities performed by the living organisms to remain alive or to maintain their well-being, it is called life processes. आपण काय म्हणू शकतो की ज्या पण ऍक्टिव्हिटीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम परफॉर्म करतात आणि कशासाठी करतात? जिवंत राहण्यासाठी, टू रिमेन अलाइव्ह, त्या प्रोसेसेसला लाईफ प्रोसेसेस म्हणतात. मग ह्या ज्या लाईफ प्रोसेस आहेत तर यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या लाईफ प्रोसेस आपण बघू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट रेस्पिरेशन, त्यानंतर डायजेशन, न्यूट्रिशन, सर्क्युलेशन. तर आता ह्या ज्या प्रोसेसेस आहेत यांना परफॉर्म करण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सकडे स्पेसिफिक ऑर्गन्स असतात. आपण जर ह्युमन्सचं बघितलं तर ह्युमन्समध्ये रेस्पिरेशनसाठी कोणती सिस्टीम आहे? राईट, रेस्पिरेटरी सिस्टीम. अँड अवर रेस्पिरेटरी सिस्टीम इट इन्व्हॉल्व्स डिफरंट ऑर्गन्स. आपली रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये खूप सारे ऑर्गन्स आहेत, जसं की आपले नॉस्ट्रिल्स असतात, ट्रॅकिया असतो, लॅरिंग्स असतात, देन फॅरिंग्स, अजून ब्रॉन्काईज आणि आपले लंग्स. हे सगळे ऑर्गन्स मिळून आपली रेस्पिरेटरी सिस्टीम फॉर्म करत असतात. आणि रेस्पिरेटरी सिस्टीमचं काम काय असते? तर रेस्पिरेशन करणं, ऑक्सिजनला इनहेल करणं आणि कार्बन डायऑक्साईडला एक्झेल करणं. आणि ही आपली एक नेसेसरी लाईफ प्रोसेस आहे. आपण जर रेस्पायर केलं नाही तर आपण जिवंत राहू शकतो का? नाही राहू शकत. त्यानंतर डायजेशन. आता डायजेशनसाठी आपल्या बॉडीमध्ये कोणती सिस्टीम आहे? यस, डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग आता आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा वेगवेगळ्या पार्ट्स पासून बनलेली आहे. जसं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बकल कॅव्हिटी असते, फूड पाईप, देन स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हे सगळे ऑर्गन्स मिळून आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम वर्क करते. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचं वर्क काय आहे? तर आपण जे पण फूड खातो त्याला डायजेस्ट करणे आणि त्यांच्यामधून न्यूट्रिएंट्स जे आहे त्यांना रिलीज करणे. देन न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशनमध्ये आपण काय करतो? आपण वेगवेगळं जे आहे फूड आपल्या बॉडीमध्ये घेत असतो, त्या प्रोसेसला आपण न्यूट्रिशन म्हणतो. आणि न्यूट्रिशनसाठी सुद्धा आपल्याकडे आपलं माउथ आहे, आपले टीथ, टंग, हे सगळे आपल्याला फूड घेण्यामध्ये, नंतर डायजेस्ट करण्यामध्ये आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्प करते. सो हे सगळं मिळून आपण न्यूट्रिशन घेतो. देन सर्क्युलेशन. आता सर्क्युलेशन काय आहे? तर सर्क्युलेशन म्हणजेच काय? ट्रान्सपोर्टेशन. आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या न्यूट्रिएंट्स किंवा गॅसेस, वेस्ट मटेरियल या सगळ्यांचं ट्रान्सपोर्टेशन होते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, त्यालाच आपण सर्क्युलेशन म्हणतो. आणि सर्क्युलेशनसाठी आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम वर्क करत असते. आता ही जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर ही कशा कशापासून बनलेली आहे? तर ही आपली हार्ट, ब्लड वेसल्स आणि ब्लड या सगळ्या 3 कंपोनंट्स पासून जे आहे आपली ही सर्क्युलेटरी सिस्टीम बनलेली आहे. आणि ते आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन करत असतात वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं. आता एवढं तुम्हाला समजलं की आपल्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्यांना करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. ह्या ज्या सिस्टीम आहेत ह्या इंडिपेंडेंटली त्यांचं वर्क परफॉर्म करत असतात. जसं की रेस्पिरेटरी सिस्टीम त्याचं वर्क करेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम तिचं वर्क करेल. पण ह्या ज्या सिस्टीम आहेत ह्या इंडिपेंडेंटली सोबतच कोऑर्डिनेशनमध्ये, हा जो वर्ड आहे हा आठवण ठेवा, कोऑर्डिनेशन. तर सिस्टीम ज्या आहेत आपल्या बॉडीमध्ये इंडिपेंडेंटली वर्क करतात पण त्यासोबतच कोऑर्डिनेशनमध्ये सुद्धा करतात. मग कोऑर्डिनेशन म्हणजे काय? तर एकमेकांना सपोर्ट करून, एकमेकांना हेल्प करून करतात. आता याचं जर एक्झाम्पल म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो?
की जसं की आपल्या बॉडीमध्ये आपण फूड घेतो, मग हे जे फूड आहे हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाते आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ते डायजेस्ट होते. मग त्यामधले जे न्यूट्रिएंट आहेत त्यांना आपल्या बॉडीमध्ये सप्लाय करायचं असते, पण हे न्यूट्रिएंट्स डायजेस्टिव्ह सिस्टीम सप्लाय करू शकते का? नाही करू शकत. त्याला सप्लाय कोण करते? तर सर्क्युलेटरी सिस्टीम. तसंच आपण काय करतो? रेस्पिरेशन करतो. म्हणजेच कशाच्या थ्रू करतो? रेस्पिरेटरी सिस्टीम मधून. म्हणजे रेस्पिरेशनचं काम रेस्पिरेटरी सिस्टीमनं केलं, पण ऑक्सिजनला पूर्ण बॉडीमध्ये सप्लाय करू शकते का रेस्पिरेटरी सिस्टीम? नाही, फक्त लंग्स पर्यंतच नेऊ शकते. पण लंग्सच्या पासून घेऊन त्याला बॉडीमध्ये सप्लाय करण्याचं काम कोण करते? सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे परत सर्क्युलेटरी सिस्टीमने रेस्पिरेटरी सिस्टीमचं अर्ध काम केलं. सो यालाच म्हणतात कोऑर्डिनेशन मध्ये वर्क करणं. ते सर्क्युलेटरी सिस्टीम या दोन्हीही सिस्टीमला हेल्प करत आहे त्यांचं वर्क कंप्लीट करण्यासाठी. सो ऑल द सिस्टीम इन अवर बॉडी दे वर्क इन द कोऑर्डिनेशन अँड देन अवर बॉडी कॅन परफॉर्म वेल. आता हे सगळं तुम्हाला समजलं असेल. आता जो आपला मेन टॉपिक आहे की ह्या ज्या सर्व सिस्टीम आहेत यांना वर्क करण्यासाठी एक कॉमन फॅक्टर लागतो. एक कॉमन गोष्ट सर्वच ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये होण्यासाठी लागत असते आणि दॅट इज एनर्जी. आणि याबद्दलच तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आपल्या बॉडीमध्ये कोणतंही वर्क करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एनर्जी पाहिजे. मग आता ही एनर्जी येते कुठून? तर तुम्ही 5th क्लासपासून शिकलेले आहात की ही जी एनर्जी आहे ही आपल्याला मिळते फूड पासून, बरोबर? आणि हे जे फूड आहे, मग आता यामध्ये असं काय आहे? तर फूड मध्ये असतात न्यूट्रिएंट्स, राईट? आणि हे जे न्यूट्रिएंट्स आहेत तर हे काय आहेत नेमके? तर आपल्या फूड मधून आपल्याला 2 टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स मिळत असतात. दॅट आर मेजर and minor. आता हे जे मेजर आहे याला आपण मॅक्रो सुद्धा म्हणू शकतो. मॅक्रो कंपोनंट अँड दीज आर द मायक्रो कंपोनंट. हे दोन जे वर्ड आहेत ना, मॅक्रो अँड मायक्रो, ए आणि आय चा डिफरन्स आहे. तर जेव्हाही मॅक्रो वर्ड ऐकसाल तुम्ही तर त्याचं मीनिंग असते लार्ज, आणि जेव्हाही मायक्रो वर्ड जेव्हा आय येईल तर त्याचं मीनिंग असते स्मॉल. तर मग बघा, आपल्या फूड मध्ये जे न्यूट्रिएंट मेजर अमाऊंट मध्ये म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतात दे आर द मेजर कंपोनंट, आणि जे न्यूट्रिएंट आपल्या फूड मध्ये मायक्रो किंवा मायनर स्मॉल क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असतात दे आर द मायनर कंपोनंट. मग मेजर कंपोनंट कोणकोणते आहेत? सो 3 मेजर कंपोनंट आपल्या फूड मध्ये प्रेझेंट असतात. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन्स. हे जे कार्बोहायड्रेट आणि फॅट्स आहेत तर यांचं वेगळं काम आहे. हे आपल्याला एनर्जी देतात. सो दे आर द एनर्जी गिव्हिंग कंपोनंट. त्यानंतर प्रोटीन्स. प्रोटीन्सला म्हणतात बॉडी बिल्डिंग कंपोनंट. यांना बॉडी बिल्डिंग कंपोनंट का म्हणतात? कारण आपली जी बॉडी आहे तर त्याचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी, सेलचं स्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी, बिल्डअप करण्यासाठी प्रोटीन्स सर्वात इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात. सो दे आर द बॉडी बिल्डिंग कंपोनंट. अँड कार्बोहायड्रेट अँड फॅट्स दे आर द एनर्जी गिव्हिंग कंपोनंट. आणि हे आपले मेजर कंपोनंट आहेत जे लार्ज अमाऊंट मध्ये आपल्या फूडमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर मायनर. मग मायनर कोणते आहेत? तर व्हिटॅमिन्स
अँड मिनरल्स. आपल्या फूडमध्ये आपल्याला स्मॉल क्वांटिटीमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल सुद्धा मिळतात. मग हे काय वर्क करतात? सो दे कीप अवर बॉडी हेल्दी. आपल्याला डिसीजेस पासून प्रोटेक्ट करतात आणि आपल्या बॉडीला हेल्दी ठेवण्यास हेल्प करतात. सो ऑल दीज आर द कंपोनंट्स ऑफ फूड. आणि म्हणून आपल्याला फूड पासून एनर्जी मिळते आणि फूड आपल्या बॉडीसाठी एवढं इम्पॉर्टंट आहे कारण त्याचे हे जे कंपोनंट आहे ते आपल्या बॉडीसाठी वेगवेगळे वर्क करतात. मग आता ठीक आहे, हे एक झालं की आपल्याला फूड पासून एनर्जी मिळते. पण बघा, फक्त फूड पासून आपल्याला एनर्जी मिळत नाही, तर फूडच्या शिवाय सुद्धा आपल्याला एक कंपोनंट गरजेचा असतो एनर्जीसाठी, आणि दॅट इज ऑक्सिजन. जेव्हा मग आपल्याला फूड पण मिळते आणि ऑक्सिजन पण मिळते तेव्हाच आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन होऊ शकते. आणि ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळते? बरोबर, ॲटमॉस्फिअर मधून. आपली रेस्पिरेटरी सिस्टीम त्याला ॲटमॉस्फिअर मधून घेते. तर आता आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण एनर्जी प्रोडक्शन कसं होते, त्याच्या काय टाइप्स असतात, काय प्रोसेस होते ते सगळं बघू. आता तुम्ही फक्त लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय, त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ते कुठून मिळते एवढं लक्षात ठेवा.